काही दिवसांपूर्वी एका मुलीची स्टोरी ऐकली. तिला नियर डेथ एक्सपिरियन्स झालेला आणि तो असा झालेला की ती वयाच्या 19 वर्षाची असेल, तेव्हा तिला कार्डियाक अरेस्ट झालेला आणि ती ऑपरेशन टेबलवर होती. तिच्यावर काहीतरी ऑपरेशन चालू होतं आणि काही मिनिटांसाठी ती टेक्निकली डेड होती. हे बरेचसे अनुभव आपण ऐकलेले असतात. अ, तर ती तिची स्टोरी सांगत होती. आता ती 27-28 वर्षांची असेल, तर तिने 10 वर्षांपूर्वीची स्टोरी सांगितली, की जेव्हा ती मरत होती किंवा मरायला लागलेली, मरणाच्या जवळ आलेली, तेव्हा तिचे काय अनुभव होते ते तिने सांगितले. त्याच्यातलं मला एक वाक्य एकदम इंटरेस्टिंग वाटलं. अ, ते असं होतं, की ती म्हणाली, की माझं मन असं शांत व्हायला लागलं आणि सगळं विसरायला लागलं. म्हणजे हळू-हळू सगळे संपायला लागले असतील ते प्रोसेसेस जे मनाचे प्रोसेसेस असतात ते. तर तिने एक वाक्य सांगितलं, की "आय गॉट रिड ऑफ सॉरो. सॉरो व्हिच आय डिडंट इव्हन एक्झिस्ट आय हॅड. सॉरो व्हिच आय डिडंट इव्हन थिंक आय हॅड एक्झिस्टेड." म्हणजे म्हणजे माझ्या मनातली दुःख गायब व्हायला लागली हळू-हळू. तर ऑफकोर्स तुम्ही विचार बंद करायला लागले, की ते दुःखाचे विचार पण बंद होतात. बट मजेचा भाग असा आहे, की असे दुःख ती म्हणाली माझ्या मनातून जायला लागले, जे मला माहितीच नव्हतं, की माझ्या डोक्यात होते. हे एकदम रेलेव्हंट वाटलं मला आणि इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे. कारण हे आपल्याला पण डे टू डे लाईफमध्ये खूप लागू होतं ॲक्चुअली. आणि हे सगळे मनाचे खेळ आहेत. इम्पोर्टंट मनाचा खेळ आहे म्हणण्यापेक्षा ही आपली बॉडीचं मेकॅनिझम आहे. ह्याचं एक एक्झाम्पल असं असतं, की अ, मी बऱ्याचदा चष्मे तुम्ही करून घेता आणि चष्मा घातला, एक चांगला नंबरचा चष्मा जर घातला ना, तर आणि पहिल्यांदा फोनकडे बघितलं, तर रिअलाईज होतं, की अरे, एवढं मस्त दिसू शकतो डोळ्यांना. म्हणजे तुमचा ब्लरीनेस जातो डोळ्यातला, जो तुम्हाला माहिती पण नव्हता, की डोळ्यात ब्लरीनेस होता किंवा डोळ्याला ताण होता. अचानक जेव्हा लिफ्ट होतो तो ताण, तेव्हा कळतं, अरे, इतक्या दिवस मी असे डोळ्यावर हे ताण घेऊन चाललेलो. त्यानंतर असंच डेंटिस्टकडे जाऊन आलं, डेंटल क्लिनिंग केलं आणि एकदम फ्लॉलेस झाले दात आणि थोडेसे जे मायनर दुखणं होतं ते गेल्यावर कळतं, की अरे एवढं चांगलं पण वाटू शकतं मला. माझ्या तोंडात मी ती अशी खराब फिलिंग घेऊन मी इतके दिवस वागत होतो. पण ती गेलेली आहे. अ, तसंच हे खूप इंटरेस्टिंग आणि रिलेव्हंट मला ह्याच्यासाठी पण वाटलं, की सेम जेव्हा मेडिटेटिव्ह किंवा थॉटलेस स्टेटमध्ये जातं, स्पेशली फोर्सफुली म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स थ्रू जे होतं, तेव्हा पण रिअलाईज होतं, की मनात अशी शांती येते, म्हणजे अशांती निघून जाते जी मनातली, जी माहिती पण नसतं आपल्याला, की मनात तेवढी अशांती होती. जोपर्यंत ती जात नाही, तोपर्यंत ते कळत नाही. अ, 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 मग मला असं वाटलं आपण आपल्या माइंडमध्ये ॲक्चुअली घेऊन फिरत असतो बऱ्याचशा असे इश्यूज. जो एक त्रास असतो बट तो आपण अझ्युम केलेला असतो, की अशीच लाईफ आहे आणि अशीच त्रासदायक आहे. अ, आणि मग जगायला शिकतो आपण त्या त्रासाला घेऊन. अ, जसं की लहानपणी मी बघतो, जेव्हा आपण लहानपणी घरात राहायचो, तेव्हा हे कधी संपणार आहे असं ही फिलिंग नसायची. लहानपणाचं ते एक ॲडव्हांटेज आहे. जे लहानपणाचं सुख आपण म्हणतो बालपणीचं, त्याच्यातलं एक सुख असं आहे, की आपण लॉस एक्सपिरियन्स केलेला नसतो. लॉस ऑफ म्हणजे असा मेजर ह्युमन लॉस नाही, बट जी आपलं एक्झिस्टिंग स्टेट आहे ती कधी लूज करू आपण. जे आपलं घर आहे, जे आपण खेळतो आपल्या मित्रांबरोबर, अ, ते कायमच असंच असणार आहे. आपले पेरेंट्स, आपले रिलेशनशिप सगळे आपले एकमेकांबरोबर असणं. ते कधी लॉस होईल असं वाटत नाही. म्हणजे लॉसची ती अनुभवच आलेला नसतो आपल्याला. त्यामुळं ती कन्सेप्टच नसते, की अरे, हे सगळं एवढं इंटरेस्टिंग आहे. आणि इव्हन फ्रेंड्स बरोबर शाळेत असताना, इव्हन शाळेचा ऑलमोस्ट लास्ट दिवस जरी असला, तरी असं दुःख नसतं झालेलं, की अरे बापरे! हे माझ्या आयुष्यात कधीच नसणार आहे. कारण एक्सपिरियन्सच केलेलं नसतं, की हे नसणं म्हणजे काय? जेव्हा आपण इन हाइंडसाइट बघतो कॉलेजच्या दिवसांकडं किंवा लास्ट डेला, तेव्हा जाणवतं, की अरे, केवढं इम्पोर्टंट होती ही गोष्ट. कारण
हा लॉस होणार होता आयुष्यातून. तेव्हा नाही कळत म्हणजे लास्ट डेला असं कोणी इमोशनल मी तरी नव्हतो झालो कारण हा माझाही एक इश्यू आहे, की मी गोष्टी प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत गोष्टी होत नाही, जोपर्यंत मी अनुभवत नाही, तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी मला इमॅजिन नाही करू शकत मी. खेळण्यामध्ये मी एक्सपिरियन्स केलंय ते, की जोपर्यंत मी फुटबॉल खेळलो नव्हतो, तोपर्यंत मला काही त्याच्यात इंटरेस्टच नव्हता. पण जेव्हा मी खेळलो, तेव्हा मला त्याचे स्किल्स कळले. तर असे किंवा जेव्हा मी गो कार्टिंगमध्ये कार्ट चालवली, तेव्हा मला ते F1 ची वगैरे मजा कळायला लागली. पण लोकांना ती अशीच कळते. अ, तर कमिंग बॅक टू माय पॉइंट, की लॉस लहानपणी कधी अनुभव केलेला नसतो. पण आता मोठेपणी हळू-हळू उलटं होतं असं वाटतं ॲक्चुअली, की जेव्हा-जेव्हा काहीतरी आनंदात पण असतो आपण, चांगलं सिच्युएशन चालू असतं, एक सदैव एक सेन्स ऑफ मॉर्टॅलिटी आपल्याला एक त्रास देत असते बॅकग्राऊंडमध्ये, की हे काय पर्मनंट नाहीये. हे एकतर जाणार आहे. हे जे काही चाललंय ते काही खूप वेळ चालणार नाही. हे टेम्पररी आहे. धिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ समथिंग की जे एक मनाचं दुःख आहे. म्हणजे जे आपल्याला ते एन्जॉय करू देत नाहीये ती मोमेंट. अ, ते आपल्या मनात कंटिन्युअस बॅकग्राऊंडला एक नॉईज असतो, एक त्रास असतो, जो आपण अझ्युम केलेला असतो. अ, जो जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत कळत नाही. तर जेव्हा त्या मुलीला नियर डेथ एक्सपिरियन्स होत होता, तेव्हा तिला ते जायला लागलं. जे काही मनाचे जे प्रोसेसेस होत्या एक-एक म्हणजे तिला काय निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असेल, तिला बुली झाली असेल, तिला तिच्या दिसण्याबद्दलचे इश्यूज असतील, ते पण कसे आपण मनात कंटिन्युअस ठेवलेलं असतं. म्हणजे जर निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असतील आपल्या मनात, माझा वेट जास्त आहे किंवा काहीतरी, तर ते कसं आपल्या लाईफचा पण एक कंटिन्युअस एक बॅकग्राऊंड नॉईज असतो, की अरे मी माझ्या हेल्थ लेव्हलला नाहीये किंवा माझ्या सक्सेस लेव्हलला नाहीये, माझी इकॉनॉमिक स्टेट किंवा नाहीये. असं हे प्रोसेसेस कंटिन्युअस माइंडमध्ये चालू आहेत, जे आपल्याला रिअलाईज पण नाही होत आहेत. जे आपल्याला सुखापासून लांब नेत आहेत. आणि जोपर्यंत त्या प्रोसेसेस जात नाही, तोपर्यंत कळत नाही. तर त्या मुलीला जेव्हा नियर डेथ एक्सपिरियन्स यायला लागला, तेव्हा हळू हे सगळे थॉट प्रोसेसेस जायला लागले असतील. कारण तुम्ही जेव्हा मरताय, तेव्हा हे रिलेव्हंटच उरत नाही. अ, ही गोष्ट. फर्स्ट ऑफ ऑल रिलेव्हंट उरत नाही, की तुमचे काय निगेटिव्ह कॉम्प्लेक्सेस आहेत. दुसरी गोष्ट, ॲक्चुअली कॉम्प्युटर जसा बंद होतो, तसा एक-एक कॉम्पोनंट बंद होतो, तसे-तसे ते प्रोसेसेस बंद होत असतील. आणि ती म्हणाली, की मला एवढी शांती मिळाली मरताना, जी शांती मी कधी आयुष्यात एक्सपिरियन्स केली नव्हती. तेवढं छान आणि शांत आणि मस्त आणि निवांत मला वाटत होतं, जेव्हा मी मरत होते. एवढं आनंददायी असतं मरणं, असं तिने सांगितलं. त्यामुळं ती मरण्याची भीती घालवत होती लोकांमधून ॲक्चुअली, हे अनुभव तिचे शेअर करून. अ, कारण ती म्हणत होती, मरणं एक आनंददायी गोष्ट आहे. अ, तर ह्याच्यातून म्हणजे खूप लाईफ बेटर होऊ शकते ॲक्चुअली हे माहिती असून. पहिली गोष्ट, अ, हे रिअलाईज पण होणं, की आपल्या मनाच्या बॅकग्राऊंडमध्ये एवढं काही ना काहीतरी चालू आहेत प्रोसेसेस, जे कंटिन्युअस एक दुःख किंवा काहीतरी चालू असतं आपल्या मनामध्ये, जे आपल्याला होल्डिंग अस बॅक असतं. हे माहिती असणं पण फार इम्पॉर्टंट आहे. कारण कुठली गोष्ट एलिमिनेट करायची पहिली स्टेप आहे, की ते माहिती असणं, की ती आहे. अं, आणि दुसरी गोष्ट हे रिअलाईज होतं, की ह्या थॉट प्रोसेसेस जर बंद करता आलं तर काय मजा येईल. कारण जो आनंद तिला मरताना मिळाला, तो जगतानाच मिळू शकला. म्हणून वन ऑफ द रिझन्स आय फील की एनलाइटनमेंट म्हणजे थॉटलेस इमर्शन म्हणजे एनलाइटनमेंट का? कारण हे जे सगळे बॅकग्राऊंड प्रोसेसेस आहेत, जे आपण जस्ट अझ्युम करून चाललोय आपल्या आयुष्यातलं असंच जगणं आहे, ते पण निघून जातात. आणि असं ती नाही म्हणाली, की चांगलं जे चाललेलं ते बंद झालं. दुःख गेलं आयुष्यातून असं ती पण म्हणाली. ज्याच्याने एवढा आनंद आणि आराम मिळाला, की जो मला अ, कधीच मिळाला नव्हता जगताना असं ती सांगत होती. तसंच आहे म्हणजे वन ऑफ द रिझन्स आय फील म्हणजे आता एनलाइटनमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली हे
कळणं खूप म्हणजे हे शोधावंच लागणार आहे. हे सर्च करावं लागणार आहे. कारण आपल्याकडे कोणी एनलाइटन्ड माणूस नाहीये. बट वी नीड टू काय म्हणतात त्याला क्लूज मिळवून ते डिटेक्ट करावं लागतं. बट आय फील धिस इज वन ऑफ द रिझन्स आय फील की व्हाय थॉटलेस इमर्शन आणि थॉटलेस म्हणजे रिअल थॉटलेसनेस, इम्पोज थॉटलेसनेस नाही, मेडिटेशनची खोटी थॉटलेसनेस नाही. बट अ, जी जेव्हा मिळते तेव्हाच कळते अशी थॉटलेसनेस, इमर्शन हे एनलाइटनमेंटच आहे. कारण हे सगळं तुम्ही जगतानाच एक्सपिरियन्स करू शकता, की तुमच्या आयुष्यातले सॉरोज कसे गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये ओशोची एक स्टोरी आठवते, जी तेव्हा नीट कळाली नव्हती, पण आता कळाली. अ, तो म्हणतो काहीतरी बोकोजो नावाचा कोणतरी मंक होता. तर तो म्हणाला, की मला कोणी हरवू शकत नाही कुस्तीमध्ये, कारण मी पहिल्यापासूनच हरलेलो आहे. तर असं वाटतं, की काय म्हणतात त्याला, हे असं निगेटिव्ह आणि एका लुझरचं हे वाटतं, थॉट वाटतं, की काय मी पहिल्यापासून हारलेलो आहे, त्यामुळे कोणी हरवू शकत. बट तसं नाहीये. म्हणजे ही जी थॉट्स आहेत जिंकण्या-हरण्याचे किंवा सुपिरियरिटी, इन्फिरियरिटीचे, हे कॉम्प्लेक्सेस माइंडमध्ये नसतं. म्हणजे ऑलमोस्ट असं आहे, की ते बॅकग्राऊंडची जी प्रोसेस आहे, जी तुम्हाला कंटिन्युअस तुमची जागा दाखवतीये आणि तुमचं दुःख दाखवतीये, ती नसते तुमच्यात. आणि ऑफकोर्स हे सगळं नसणं म्हणजे मॅजिकल सीन म्हणून एनलाइटनमेंट म्हणजे एवढं सिम्प्लिसिटीमध्ये मॅजिक का आहे? त्याचं वन ऑफ दोज एक्झाम्पल्स आहे. कारण हे मॅजिकल आहे, कारण तुम्हाला तुमचे जे अ, अ, म्हणजे तुम्ही असं नाही की एनलाइटनमेंट आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, की एनलाइटन माणूस म्हणला की चमत्कारच केला पाहिजे. म्हणजे ह्याचं आपलं चर्च आहे. चर्च तर कोणाला सेंट मानायचा असेल सपोज कॅथोलिक चर्चला, व्हॅटिकनला, तर त्यांना काहीतरी टू प्रूव्हन चमत्कार केलेले पाहिजे असं त्यांचा रूल आहे, की ज्या सेंटनी प्रूव्ह करण्यासारखे काहीतरी 3-4 चमत्कार केलेत, तो एक माणूस सेंट मानला जातो. मग अशा वेळी असं होतं, की ज्या ज्या माणसाला सेंट बनवायचं त्याचे खोटे चमत्कार पण ते म्हणजे प्रोड्यूस करतात. बट आणि मराठीत आपले शेलार मामा जे कलम 302 त्यांनी एक म्हण सांगितली, की आपल्याकडे कसं आहे, की चमत्कार नाही तर नमस्कार नाही. तर अ, ही अगेन एक मिसकन्सेप्शन मला वाटतं, की अ, चमत्कार आणि एनलाइटनमेंट ही लिंक केली गेली आहे, जी नाही केली पाहिजे. कारण तुमच्या आयुष्यात एवढा मॅजिकल शांती मिळणं तुम्हाला, जी अ तुम्हाला माहिती पण नव्हती अशांती आहे तुमच्या आयुष्यात. अशी मॅजिकल शांती जर तुम्हाला मिळाली बसल्या-बसल्या इथं कारमध्ये बसल्या-बसल्या, तर हे एनलाइटनमेंट आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला पाण्यावर चालायची गरज नाहीये. अ, अजून हां, तर अजून त्याच्यामध्ये मला एक रिलेव्हंट असं वाटतं, की हेरोईन ॲडिक्ट्स जे आहेत, त्यांचे पण अनुभव मी आवर्जून ऐकतो. इनफॅक्ट YouTubeवर चॅनल्स आहेत, ज्याच्यामध्ये काही हे आता ह्यांना मी संन्यासी म्हणतो, म्हणजे खोजी किंवा साधक. YouTubeवर काही साधक आहेत. ते त्यांचे चॅनल आहेत. ते काय करतात, त्यांनी प्रत्येक ड्रग घेतल्यावर कसं वाटतं, हे ते अनुभव शेअर करत असतात. मग त्याच्यामध्ये हेरोईन पण येतं आणि हेरोईन सगळे सगळे ड्रग्स एक्सप्लेन केले. त्याच्यामध्ये हेरोईनबद्दल ऐकणं मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. तर ते असं असतं, एकाने कसं एक्सप्लेन केलेलं, की मला हेरोईन घेऊन कसं वाटतं. तर तो म्हणाला, की जर खूप अशी वोडका घेतली, दारू म्हणजे असेल, आणि तुम्ही एका वॉर्म बाथटबमध्ये पाणी भरलं आणि ते एकदम असं छान टेम्परेचरला, वॉर्म टेम्परेचरला केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये एकदम धुंद होऊन त्या बाथटबमध्ये जाणं, ची कशी भावना असेल, तसं वाटतं हेरोईन घेऊन. तर अ, हा पण म्हणजे हे जे हेरोईनचा जो एक्सपिरियन्स आहे, तो आणि निअर डेथ एक्सपिरियन्स आहे, जो त्या मुलीने सांगितला, तो एकदम इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे ते एकमेकांना अ, अ, एकदम काय म्हणतात पॅरलल एक्सपिरियन्सेस आहेत.
तर हेरोईन घेतल्यावर जो पेन जातो ना, तो बॉडीमधला पेन जातो आणि तो पेन असा जातो, की जो तुम्हाला माहिती पण नव्हता, की हे बॉडी पार्ट्स तुमचे त्रास देतायत तुम्हाला. अ, आणि म्हणजे कंप्लीट पेनलेसनेस आणि कंप्लीट काय म्हणतात त्याला, यू गेट ओव्हर युअर बॉडीली इश्यूज जे तुम्हाला माहिती पण नव्हते आहेत. आणि तुम्ही एका मॅजिकल स्टेटमध्ये जाता जेव्हा तुम्ही हेरोईनवर असता. तर अ, हे एकदम एक्सलंट डिस्क्रिप्शन वाटलं मला हेरोईनचं काय आणि निअर डेथ एक्सपिरियन्सचा काय आणि थॉट्सवरच्या विक्टरीचं काय. अ, डोकं दुखत असताना डोकं किंवा गोळी घेतली आणि डोकं दुखी गेली आणि दात दुखी गेल्यावर कसं वाटतं आपल्याला. तसंच बऱ्याचदा आपल्याला अंगाच्या दुखण्याबद्दल पण असतं, की ते बरं झाल्यावर कळतं, की आपण चांगलं व्यवस्थित चालायला लागतो, कारण आपल्या पायाचं ते दुखणं गेलेलं असतं. तर कसं असतं आपण ना शिकतो आपण, की बॉडीचं माइंड विसरायला म्हणजे एखादं दुखणं असतं ते ते दुखणं घेऊन जगणं काय असतं हे पण माइंड शिकायला लागतं. पण इमॅजिन करा काहीतरी मॅजिकल असं होईल, की ते दुखणं निघून जाईल. अ, अ, तर ह्याचं फिजिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे हेरोईन घेणं, जे फिजिकल पेन किंवा पेन किलर्स घेणं. पेन किलर आणि ओपिओइड क्रायसिस यूएसमध्ये आलेला आहे. तो ओपिओइड क्रायसिस म्हणतात, की बिगर दॅन एनिथिंग एल्स. आणि ओपिओइड काय करतात बेसिकली, की तुमच्या अंगातलं दुखणं जातं. आता एका नॉर्मल माणसाला तुम्ही विचाराल, ऑफिसला जाणाऱ्या एका नॉर्मल दिवशी जो आजारी नाहीये, तो तो मानणार पण नाही, की माझ्या अंगात काही दुखणं आहे. पण ओपिओइड वगैरे घेतात जे लोक, ओपिओइड ॲडिक्ट्स असतात, त्यांना कळतं की तुमच्या अंगात काही दुःख नसणं किंवा त्रास नसणं म्हणजे काय, प्रकरण काय आहे, ते त्यांना माहिती असतं. आणि मग त्याचा ऑफकोर्स त्याचे वाईट रिपरकशन्स आहेत. ऑफकोर्स मी काय हेरोईन घेण्याबद्दल एन्करेज नाही करत आहे कोणाला. इनफॅक्ट ट्राय करण्याबद्दल पण मी एन्करेज नाही करत आहे. अ, पण फेनॉमेननची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. घ्यायला मी अजिबात एन्करेज नाही करत आहे, कारण जसं माइंड पेन कसं ॲझ्युम करायला लागतं, तसं जर पेनलेसनेसची सवय झाली, हेरोईनमुळे जो पेनलेसनेस येतो, त्याचा आता उलटा परिणाम असा होतो, की हेरोईनचा इफेक्ट जायला लागला, की ते पेन परत बॉडीत यायला लागतं आणि मग तुमचे जे नॉर्मल केमिकल्स असतात ब्रेनचे, ते हँडल नाही करू शकत तो पेन आणि मग तुम्हाला ते ॲडिक्शन त्यामुळे होतं, की आता मला परत हेरोईनची गरज आहे, कारण मला हे जे ऑलमोस्ट नव्याने ते पेन व्हायला लागतं, कारण ते पेन गेलं असतं, आर्टिफिशियली गेलेलं असतं. त्यामुळे ते आर्टिफिशियली तो केमिकल जेव्हा बॉडीतून जातो, तर ते पेन परत येणार आहे आणि ते तुमच्या नॅचरल केमिकल्सला झेपणार नाही. त्यामुळे तुम्ही केमिकल्स परत घ्यायला लागले. त्यामुळे मी हेरोईन किंवा कुठल्याच मेडिकेशनच्या ह्याच्यात नाहीये मी, फॉर नाहीये. कारण मग त्या केमिकलशिवाय तुमचं नॉर्मल जगणं अशक्य होतं आणि ते केमिकल्स घ्यायला लागला तुम्ही, की तुमचं लाईफ बरबाद होतं, म्हणजे कंप्लीट डिस्ट्रॉय होतं. कारण त्या केमिकल्स हॅमर सारखे आहेत. मग तो हातोड्याने काहीतरी कम्प्युटर फिक्स केल्यासारखं आहे, की तुम्ही हातोड्याने एक बटन हे करायला जाल, किंवा एक कपॅसिटरची एक वायर फिक्स करायला जाल, पण त्याच्या आजूबाजूच्या 10 वायर ते फोडतं ते केमिकल. त्यामुळं कुठल्याही ड्रग्सच्या ह्याच्यात नाहीये मी. घेतले पाहिजे असं नाहीये. अजिबात नाही घ्यायची गरज. बट हे काही ना मी ह्याच्यासाठी सांगतोय, की हे एन्करेजमेंट आहे अ, ऐकणाऱ्याला, की तुम्ही जर थॉटलेस इमोशनमध्ये पोहोचू शकला, तर तुमचे असे पेन्स जातात जे तुम्हाला माहिती पण नाही असतात. सो म्हणून ते मॅजिकल आहे. म्हणजे शांत बसणं म्हणजे मेडिटेशन नाहीये. एका मॅजिकल स्टेटमध्ये जाणं म्हणजे मेडिटेशन आहे. तर आता मेडिटेशन हा वर्ड घेतलाय, अ, तर मी त्याच्या अगेन्स्ट पण बोललं पाहिजेच. कारण मला एक खूप चांगला दृष्टांत सुचला ॲक्चुअली मेडिटेशन बद्दल. आता उरलेला थोडा वेळ मी मेडिटेशनच्या विरुद्ध बोलणार आहे. कारण मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे आणि दॅट इज एनलाइटनमेंट. बट आपण मेडिटेशन म्हणतो ते ते म्हणजे मूर्खपणा आहे. आता ह्याच्यामुळं आता मला काय जो दृष्टांत सुचला, म्हणजे मी जिमच्या आजूबाजूला ड्राईव्ह करत होतो आणि मी जिमकडे बघितलं. तर तेव्हाला मला असं वाटलं, की जिम ही गोष्ट आहे ना,
हे म्हणजे मेडिटेशन सारखं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिममध्ये गेलात, तर चांगलं नाही वाटणार आहे. पण लोक असं समजतात, की मी आवरून जिमला गेलो आणि आलो, तर म्हणजे मी काहीतरी करतोय, असं नाही. म्हणजे जेव्हा लोक डोळे झाकून मेडिटेशन करतो असं म्हणतात, तेव्हा ते फक्त जिमच्या बिल्डिंगमध्ये गेलेले असतात. व्यायाम होतोय की नाही हा वेगळी गोष्ट आहे. ते कळणं शक्य नाही. कारण ते तुमच्या मनाच्या आत चालू आहे. म्हणजे ॲटलीस्ट जिममध्ये कसं आहे, एखादा फिजिकल व्यायाम होतोय की नाही हे दिसतं आणि त्या फिजिकल व्यायामामुळं तो फायदा होतो, जो काय होतो. फक्त जिममध्ये जाणं हे फायदा नाही. जे डोळे झाकणं म्हणजे तुम्ही जिममध्ये गेलाय, पण त्याच्यानंतर तुमच्या माइंडच्या आत जे चाललंय ते व्यायाम असतात. ते होतातच की नाही ह्याची काही गॅरंटी नाही. इफ एनिथिंग मी म्हणेल ते व्यायाम होत नसतात. कारण तुमच्या मनाच्या आत तुम्ही डोळे झाकून जे विचार करत असता, ते विचार कंप्लीटली गेलेले तर नसतात आणि जे मनात विचार चाललेले असतात तेच असतात जे डोळे ओपन करून तुम्ही केले असते. पण आवरून-सवरून जिमला गेलाय असं वाटतं डोळे झाकून मेडिटेशन करण्यामुळे तर त्याच्यात कोणाचा काही फायदा नाहीये. फक्त तुम्हाला एक मनाला चांगलं वाटेल, की अरे मी जिमला जाऊन आलो म्हणजे मी डोळे झाकून मेडिटेशन केलं असं. म्हणजे हे मी इक्विव्हॅलंट मानतो. जिमची बिल्डिंग म्हणजे मेडिटेशन आहे. पण आतला जो व्यायाम होतोय तो होत नसतो ॲक्चुअली डोळे झाकून. तो त्याच्यासाठी वेगळाच अनुभवच पाहिजे तो आणि अ, अजून एक रिझन मला असं सुचलं जिमचं आणि ह्याचं, की आता जिममध्ये जाऊन पण लोक व्यायाम करतात. तो बाहेर खेळून पण तो व्यायाम होतोच. जसं टेनिस खेळताय, क्रिकेट खेळताय, जर बाहेर तसं केलं काय आणि जिममध्ये केलं काय, ह्याच्यामध्ये फरक नाहीये ना. तसंच मेडिटेशनचं पण आहे, की तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये जे अनुभवाचे जो मेडिटेशन असतं, अनुभवातून जे मिळणारं थॉटलेस इमर्शन असतं, ते बेटर आहे. तो व्यायाम बेटर आहे जिममध्ये जाण्यापेक्षा. म्हणजे तुमचं आता मेडिटेशनच्या जगात बोलायचं झालं, तर तुम्ही जे एक्सपिरियन्सेसमध्ये तुम्ही इमर्स होऊ शकता ना, ते मेडिटेशन आहे. ते खूप चांगलं आहे, डोळे झाकून व्यायाम करण्यापेक्षा. कारण तुमचं मेडिटेशन पण होतं आणि तुम्हाला असं काय कळत पण नाही, की हा त्रासदायक प्रकार आहे. अ, इनफॅक्ट खेळीमेळीत होऊन जातं. तुमचा व्यायाम जसा होतो खेळताना तसंच रिअल एक्सपिरियन्सेसमध्ये तुम्ही इमर्स होणं हे मेडिटेशन आहे. मेडिटेशनचं बेटर व्हर्जन आहे आणि इनफॅक्ट तेव्हा तुम्ही ॲक्चुअली मेडिटेट करत असता. डोळे झाकून जे करता तुम्ही ध्यानधारणा ते ते म्हणजे तुमचा व्यायाम नाही. ते फक्त तुम्ही जिमच्या बिल्डिंगमध्ये एंटर करणे फक्त. त्याच्यानंतर जे होतं ते ध्यानधारणा असते. अ, अ, ओके. नवा मी कुठला विषय अजून आता ह्या व्हिडिओमध्ये काढत नाही. पण बाकी विषय घेऊन पुढच्या आठवड्यात भेटू.